उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक। जनतेची दिशाभूल करण्यासाठी केविलवाणे प्रयत्न, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर दादा भुसेंची टीका। उद्धव ठाकरेंना राहुल नार्वेकर देणार प्रत्युत्तर, सायंकाळी 5 वाजता घेणार पत्रकार परिषद, विधिमंडळात घेणार पत्रकार परिषद। राष्ट्रवादी अपात्रतेसंदर्भात आजपासून सुनावणी, अजित पवार गटाकडून छगन भुजबळ, अनिल पाटलांची फेरसाक्ष होणार, तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची उलट तपासणी। शिंदे गट अजित पवार गटाच्या जागा भाजप फायनल करणार, वडट्टीवारांची भाजपवर टीका, अबकी बार काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे तडीपार, सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार। हातकणंगले जागा लढवण्यासाठी सदाभाऊ खोत इच्छुक, सदाभाऊ खोतांकडून लोकसभेच्या जागेवर दावा। बसपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार, मायावतीने निवडणूक स्वतंत्र लढण्याची केली घोषणा, निवडणुकीनंतर आघाडी करण्याचे संकेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांनी दौऱ्याचा खर्च प्रतिनिधी संख्येचे आरोप फेटाळले, दौऱ्यात 3 लाख कोटींचे सामंजस्य करार होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा। तिजोरीची लूट करून मुख्यमंत्री शिंदेंचा दावोस दौरा, सरकारी पैशातून दावोसची सहल, संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका। स्वखर्चाने गेलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करावी, आदित्य ठाकरेंचं उदय सामंतांना खुलं आव्हान, शिष्टमंडळाच्या त्यांची भूमिका, जबाबदाऱ्या स्पष्ट करा। मूर्ख शब्दावरून संजय राऊत फडणवीसांमध्ये जुंपली, मूर्खांना उत्तर देत नाही फडणवीसांची टीका, तर मूर्ख कोण देश बघतोय, राऊतांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद, ठाकरे गटाकडून पत्रकार परिषदेचा टीझर जारी। मातोश्री बाहेर शिवसेना शिंदे गटाकडून बॅनरबाजी, राम मंदिर तयार झालं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं, बॅनरवर उल्लेख, बॅनर लावत उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। चिपळूणमध्ये उद्या मराठा समाजाचा भव्य मेळावा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समाजाचा चिपळूणमध्ये एल्गार। मिलिंद देवरांचा पक्षप्रवेश करून घ्या असं मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं, दिल्लीच्या दबावामुळे देवरांचा प्रवेश, देवरांच्या पक्षप्रवेशावर राऊतांची टीका। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सुनील केदारांच्या कुटुंबियांची भेट, सुनील केदारांना जिल्हा बँक घोटाळ्यात झाली होती अटक। मुंबईतील मुंबादेवी परिसरात भाजपकडून स्वच्छता मोहीम, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छता मोहिमेत सहभागी। धाराशिवमध्ये उद्या होणारा ओबीसी मेळावा, 24 जानेवारीला होणार, मेळाव्यात छगन भुजबळांसह ओबीसी नेते उपस्थित राहणार। मी लोकसभेसाठी इच्छुक नाही, नगर दक्षिणच्या उमेदवारीबाबत लवकरच गोड बातमी कळेल, आमदार रोहित पवार यांचा सूतोवाच। सिंधुदुर्गातील करूळ घाट 22 जानेवारीपासून बंद, 31 मार्चपर्यंत घाटमार्गाची वाहतूक पूर्णतः बंद राहणार, काँक्रिटीकरण दुपदरीकरणाच्या कामामुळे निर्णय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात जल्लोष, अयोध्येत हेमा मालिनीचा खास परफॉर्मन्स असणार, रामायणावरील नृत्यनाटिका सादर करणार। अमरावतीत महसूल प्रशासनाविरोधात प्रहारचं आंदोलन, नुकसानग्रस्त भागातून तिवसा तालुका वगळल्यानं आक्रमक। राज्यात काल दिवसभरात आढळले कोरोनाचे 35 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 630 वर, नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।